मध्ये पराजित झाला. त्यानंतर लुजर वर्सेस लुजर या मागच्या मॅच मध्ये विजय अर्जित केलाय. टीम आहे साई इंडियन्स कामते आणि पहिल्या मॅच मध्ये सडवली टीमने पहिली मॅच जिंकली होती, ज्यामध्ये ऋषिकेशची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, वन साइडेड बॅटिंग पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये तब्बल 33 धावांची इनिंग ऋषिकेशने खेळली होती. आता खऱ्या अर्थाने डू ऑर डाय वाला मुकाबला आहे, नॉकआउट वाली मॅच आहे. जिंकलात तर सुपर 12 मध्ये आणि हरलात तर पुढच्या वर्षी 365 दिवसानंतर या स्पर्धेची या क्षणाची तुम्ही वाट पाहणार आहात. नक्कीच दिव्य दोन्ही टीमला शुभेच्छा. लेट्स प्ले गेम ऑन. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल. ओहो काय गोलंदाजी आहे, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आम्ही सगळी टप्पा फार चांगला आणि स्वतः तरी मी म्हणतो की टप्पा फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. जसं आपण पाहिलं तर बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे. जणू आपण पाहिलं तर बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल, परंतु क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे. त्याच गोलंदाजी अभ्यास आपण पाहतोय जरूर चांगली पाहायला मिळते. क्या बात आहे, अगदी क्रिकेट करण्याचा प्रयत्न, पुश करो खुश रहो याच्यावरती कायम हे टीम पाहायला मिळते. एक 1 ऑन ए बोर्ड आपण पाहतोय, स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावांचा श्री गणेश होत असताना टीमचा आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. एका बाजूला साई इंडियन्स कामते तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना शिर भैरवनाथ सडवली हा संघ खेळतोय. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळते. टाइमर देखील ऑन केलेला आहे. बरोबर परफेक्ट 8 ला आपण पाहतोय पहिला बॉल पडला, देखील नोंद घ्या. 2 बॉल आपण पाहतोय कंप्लीट. एक धावा फलकावरती आहे. 1 ऑन ए बोर्ड. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. बॉलत या पुन्हा एकदा राईट अबाउट द विकेट. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे, सुंदर अगदी सन्मानित केलं या बॉलला. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल अगदी बॅटरने देखील बघितला. आपण तो पाहिलं तर स्ट्रायकिंगला खेळताना कौशिक तिथे होते. टीमचे सर सेनापती आहेत, टीमचं कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजूला निशांत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एवन जोडी. एक वेगळं दडपण आहे, कारण की दोन्ही संघासाठी आपण पाहतोय करो या मरोची स्थिती आहे. डू ऑर डाय मॅच कशा प्रकारे खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये संदीप सर? नक्कीच डू ऑर डाय वाल्या मॅच मध्ये आपण नेहमीच पाहिलंय, जो संघ प्रथम बॅटिंग करतो ना त्याच्याकडे थोडा कमी प्रेशर असतो. धावांचा पाठलाग करण्याचा दबाव एक वेगळ्या प्रकारचा आपण सातत्याने पाहिलाय. अगदी 2003चा विश्वचषक पाहिला, 2011चा विश्वचषकामध्ये व्हाईस वर्सा झालं, परंतु 2003चा विश्वचषक, 2007चा विश्वचषक धावांचा पाठलाग करणं नेहमी अवघड राहिलंय. आणि अलीकडे जर पाहिलं ना तर 2024चा जो वर्ल्ड कप झाला, ICC मेन्स T20 वर्ल्ड कप, यामध्ये साऊथ आफ्रिकन संघ अगदी शेवटच्या 16व्या षटकापर्यंत हा सामना जिंकेल असं वाटत होतं. 30 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता असताना हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला, त्याने हेनरी क्लासनला कार्ड बिहाइंड केलं. त्यानंतर मॅचचं चित्र संपूर्णपणे बदललं. त्यामुळे बॅटिंग फर्स्ट करणाऱ्या टीमकडे थोडासा स्लाइट ॲडव्हान्टेज नेहमीच पाहायला मिळालाय. दरम्यान आपण पाहिलो ना तर इकडे राज विसापूरकर एक अकुट टप्प्याचा चेंडू हाताळतोय. बॅकफुटला जाऊन डिफेन्स केला गेलाय आणि ते चेंडू निर्धाव चाललाय. राज विसापूरकर गेल्या वर्षी गतवर्षीचा सह्याद्री प्रीमियर लीगचा उदयनमुक्त खेळाडू हा पुरस्कार त्याला मिळाला. त्याची एक वेगळी सक्सेस स्टोरी आहे, कारण त्याच्या वडील, त्याच्या घरातले फॅमिली मेंबर्स नेहमीच त्याला क्रिकेट खेळापासून लांब जा असं सातत्याने सांगत असत. क्रिकेट खेळण्यासाठी मनाई करत असत, तरी देखील घरच्यांना घाबरून तो गपचूप घरातून बाहेर जात असे आणि क्रिकेट खेळत असे. त्याची एक वेगळी स्टोरी आहे. आपण उद्याच्या दिवसामध्ये जरा संघ जिंकला तर ती देखील नक्कीच जाणून घेणार आहोत. बॅटच्या रडारमध्ये चेंडू हवेमध्ये गेलाय. काउ कॉर्नर रिजन मध्ये 3 खेळाडू त्याच्या खाली येत आहेत आणि इथे हा झेल धरणीला दान गेलाय की काय, परंतु इथे पंचांचा इशारा येतोय. इट इज आउट, वेल कॉट. पहिल्या विकेटचं पतन होईल. इथे फलंदाज निशांत जाईल डगआउटच्या आश्रयाला. फुलर लेनचा चेंडू होता. खऱ्या अर्थाने डिझर्व ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करण्यात गेला, परंतु हा प्रयत्न असफल झालाय. अतिशय सुरेख असा झेल टिपलाय या क्षेत्ररक्षकानं, ज्याचं नाव आहे तृशांत जाधव, मॅन फ्रॉम सडवली. पहिल्या विकेटचं पतन. नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी आज जेव्हा सुरुवात करून देतो, एका बाजूला सडवली हा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला कामते हा संघ पाहायला मिळतो. डुआ डायची मॅच आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं कंप्लीट झालंय आणि धावफलक जम पोहोचलोय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 3 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. धावफलक आपण स्थिरावलाय. जर या विकेटचा जर विचार केला, या क्रीडा नगरीचा जर विचार केला ना, तर एक चांगलं तुम्हाला समीकरण पाहायला मिळणार आहे. कारण की जेव्हा आपण पहिल्या दिवसापासून पाहतो आणि अनुभव या क्रीडा नगरीचा मी सांगेल की जेव्हा अंडर लाईट्स आपण खेळतो तेव्हा लो स्कोरिंग मॅचेस तुम्हाला भरपूर पाहायला मिळतात. विकेट्सवरती अगदी स्लो गती तुम्हाला पाहायला मिळते आणि धावा देखील कमी या क्रीडा नगरीमध्ये अंडर द लाईट्स तुम्हाला पाहायला मिळतील.
लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वाटचाल करेल का? कारण की या मैदानाचं हे रहस्य आहे, कारण की जेव्हा अंडर द फ्लडलाइट्स आपण खेळतो लो स्कोरिंग मॅचेस तुम्हाला भरपूर पाहायला मिळतात. कशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल बॅटिंग टीमला? या पलीकडे मी म्हणेन कौशिक गोगावले सारखा एक आक्रमक फलंदाज मैदानामध्ये असताना 2 षटकांमध्ये 30-40 धावसंख्या देखील उभारू शकतो. एक हार्ड हिटिंग बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याला या मॅच मध्ये खेळावं लागणार. अगदी त्याच्याच प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक पाहायला मिळालाय. 38 सर्कलच्या डोक्यावरून चेंडू चाललाय अगदी ट्रेसर बुलेटच्या वेगानं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. नक्कीच नक्कीच क्या बात आहे. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतात. बॉल टाकला, बॅक फुटला आला, पंच केला, अगदी एक्स्ट्रा कव्हर्स आपण पाहतो त्या दिशेने फटका सजवला आणि यावेळेस अगदी 2 ते 3 बाउन्स घेता बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पार केला. नक्कीच कौशिक गोगावले आहे ना हा त्याच्या क्रीजचा चांगला वापर करतोय. ज्या ज्या वेळेस चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा हाताळला जातो ना त्यावेळेस बॅकफुटला येतोय. ज्या वेळेस चेंडू फुलर लेनचा आहे त्यावेळेस फ्रंट फुटला जाऊन ड्राईव्ह करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटिंग मध्ये ही विविधता पाहिली आपण. इथे मात्र काय घडलं? कॉमेंटेटर्स कर्स कौशिकची तारीफ केली, प्रशंसा केली आणि कौशिक गोगावले हा कॉड बिहाइंड आउट झालाय. अर्थातच महत्वाचा गडी बाद होत असताना केवळ 7 धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय आणि साई इंडियन्स कामते संघ आता मात्र या मॅच मध्ये बॅकफुटला ढकलला जाईल. विकेटचं बदल तुम्हाला पाहायला मिळतो. यस ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता. ठप्पा पडला, अगदी अतिरिक्त उसळी, बॅटचं लिडिंग एज आणि जल्लोष तिथे पाहायला मिळाला. क्या बात आहे. सेलिब्रेशन होतं. त्यांना देखील माहिती आहे विकेट किती महत्वाची आहे. मोठा मासा घालायला लागलाय आणि परतावं लागलंय अखेरीस सर सेनापती टीमचा आपण पाहतोय कौशिक बॅक टू बॅक आउट, फलंदाज बाद. नक्कीच कौशिक गोगावले बाद झालाय, परंतु क्रिकेटच्या मॅच मध्ये आपण सातत्यानं कमबॅक होताना पाहायला मिळालंय. कमबॅक होणं फार महत्वाचं आहे कारण मॅचचा प्रारंभ आहे. 1.2 षटक केवळ झालेत आणि 7 धावा धावफलकावर लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अक्षय अलगुडे जो संघाचा संघनायक आहे साई इंडियन्स कामते संघाचा बॅटिंग क्रीजवर दाखल झालाय. अर्थातच हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो, तितकाच चांगला गोलंदाज देखील आहे. मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं आपण अक्षय अलगुडेने कमबॅक करत चांगली गोलंदाजी देखील केली. आता मात्र फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे आणि मैदानामध्ये जर आपण पाहिलं ना तर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनला मेंटेन ठेवलंय. अर्थातच गोलंदाजाची दिशा बदलण्याचा आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजांना एक ऑकवर्ड पोझिशन मध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे. कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ज्या वेळेस असतं ना त्या वेळेस प्रत्येक चेंडू गणिक ज्या वेळेस स्ट्राईक रोटेट होते त्या वेळेस गोलंदाजाला त्याच्या लेंथ मध्ये व्हेरिएशन करावं लागतं, दिशेमध्ये बदल करावा लागतो आणि खऱ्या अर्थानं तेच इथे करताना पाहायला मिळतोय संघ साई इंडियन्स कामते. नक्कीच आपण जर पाहिलं तर संध्याकाळचं सत्र आपण पाहतो. अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग अटॅक फार चांगला आहे या टीमचा. त्याच प्रकारे आपण इथं जर पाहिलं तर गोलंदाजी चालू आहे आणि अगदी ज्या प्रकारे फिल्डिंग सजवली आहे त्याच प्रकारे पूर्णपणे बॉलिंग देखील सेट केलेली आहे. लाजवाब कामगिरी आहे. अगदी जर पाहिलं तर महेंद्रचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती जरी चौकार आला असेल त्यानंतर कमबॅक कसा करावा ते महेंद्र करून शिकावं. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील महेंद्रच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्यात आलं. जो जय हनुमान आडावळे मोरसाडी संघाचा खेळाडू आहे आक्रमण करण्यात आलं, परंतु तदनंतर कमबॅक देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्या होत्या, एक गडी बाद केला होता महेंद्रनं. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये नक्कीच त्याच्या गोलंदाजीवर धावा अंकित करण्यामध्ये फलंदाजांना यश आलं. इथे मात्र कमबॅक पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावर लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फ्लड लाईट्स मध्ये सुरू असलेली सह्याद्री प्रीमियर लीगचं हे ऐतिहासिक पर्व आपण पाहतोय. पहिल्यांदा सह्याद्री प्रीमियर लीग ही स्पर्धा डे नाईट स्वरूपामध्ये पाहायला मिळते. आजच्या दिवसाचा 3ऱ्या दिवसाचा शेवटचा आणि अंतिमचा मुकाबला आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप इथे दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वेववर्ड डिलिव्हरी, इट्स अ व्हाईट बॉल. नक्कीच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिला हाताळलं फक्त आणि फक्त 3 धावा आल्या. तदनंतर जर विचार केला षटक नंबर 2 अर्थातच आपण पाहतो ओ नंबर 2 ऑनगोईंग चालू आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर विकेट आणि तदनंतर हे व्हाईट वरती आपण पाहतोय सातत्याने कायम असलेला गोलंदाज आपण पाहतोय. कमबॅक होईल का? नाही. आय थिंक हा बॉल क्या बात आहे. आतमध्ये आपल्याला बॉल पाहायला मिळतो. अगदी इनर टू द लाईन आपल्याला पाहायला मिळतो. अवे फ्रॉम द बॉडी होता असं वाटलं होतं बॅटरला देखील की व्हाईट बॉल असेल, परंतु हा व्हाईट नाही आहे. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी. कमबॅक मी तर म्हणेन 2 जरी व्हाईट आले असेल तर नंतर थोडासा का होईना छोटासा कमबॅक झालेला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कमबॅकला फार महत्व असतं. आपण सातत्याने त्याचा उल्लेख करतोय. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता, त्याला उडवलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे, अगदी पॉकेट मध्ये झेल आला होता आणि पुन्हा एकदा खेळाडू लक्ष जरूर आपलं वेधणार आहे. हाच तो खेळाडू आहे तानाजी ज्यानं हर्षचा झेल सोडला होता विनर वर्सेस विनर मॅच मध्ये आणि त्याच खेळाडूने पुन्हा एकदा झेल सोडलाय. अर्थातच आजचा दिवस आउटफील्ड मध्ये तानाजीचा नाही आहे आणि त्याचा दिवस खराब आहे, म्हणून की काय चेंडू सातत्याने त्याचा पाठलाग करतोय आणि सातत्याने तो झेल देखील सोडतोय. एक मोठा खेळाडू, एक व्यावसायिक खेळाडू आज महत्वाच्या दिवशी लीग फेज मध्ये अतिशय खराब कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये करताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर कॅचेस विन द मॅचेस हे सातत्याने म्हटलं जातं. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ असं तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु हा संघ आता आपण तो पाहिला तर दोन्ही संघाचा जर विचार केला दोन्ही बाजूंनी तर महत्वाची मॅच आहे.
अगदी आपण पाहतो ऑन स्क्रीन अगदी ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी मोमेंटोस, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, उत्कृष्ट खेळाडू आणि तदनंतर आपण पाहिलं बेस्ट फिल्डरसाठी देखील ट्रॉफी आहे. आणि संदीप सर जर पाहिलं तर अशी ट्रॉफीज तुम्हाला संपूर्ण पोलादपूर तालुक्यात कुठल्याही स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली नव्हती आणि प्रथमच असे या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी अभिमानाची गोष्ट आहे, प्राऊड मुवमेंट आहे या संपूर्ण सह्याद्री प्रीमियर लीग साठी. नक्कीच एजी चषक जो पहिल्या वर्षी झाला होता ना 2022 मध्ये, त्या एजी चषकामध्ये देखील थोडंसं अशाच प्रकारच्या ट्रॉफीज होत्या. एक वेगळ्या लुकच्या ट्रॉफीज होत्या. एजी एमजी चषकाचे आयोजक अमितदादा घाटगे इथे बसलेले आहेत. त्यांच्याकडे नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची क्षमता असते आणि तदनंतर आपण सह्याद्री प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वामध्ये पाहतोय एक वेगळ्या दर्जाची पूर्ण क्लासच्या असणाऱ्या चषक आहेत. दिसायला छोटे असतील ना तरी त्यांचं वजन, प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ना तिचं वजन 10 किलो आहे. त्यामुळे वेगळ्या प्रकारचं आकर्षण पोलादपूर तालुक्याच्या खेळाडूंसाठी नक्कीच या ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. नक्कीच नक्कीच जसं आपण सांगितलं की 10 किलोची ट्रॉफी, मी तर म्हणेन ते 10 किलोची ट्रॉफी उचलण्यासाठी संपूर्ण टीमला यावं लागेल, कारण की त्याशिवाय ती ट्रॉफी उचलली जाणार नाहीये. अगदी आम्ही देखील त्या दिवशी ट्राय करत होतो, परंतु टेम्पोनेच ती घरी न्यावी लागेल असं वाटतंय. नक्कीच टेम्पोने ती घरी द्यावी लागेल, पण तो जिंकल्यानंतरचा जो आनंद असतो ना तो आनंद त्या ट्रॉफीचं वजन कमी करणार असेल. कारण यासाठी केला अट्टहास या चषकाचा विजेतेपद मिळवायचं आहे आणि यासाठी सुरू असलेली प्रयत्नांची पराकाष्ठा आपण मैदानामध्ये पाहतोय. अगदी शेवटच्या लीग मॅच मध्ये आपण चाललोय तरी देखील प्रत्येक धावेसाठी संघर्ष सुरू आहे, प्रत्येक धावासाठी धाव सुरू आहे आणि प्रत्येक संघ हा जिंकण्यासाठी खेळतोय आणि या स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आपण मैदानामध्ये पाहतोय. लगेच पुढचा बॉल यावेळेस पाठची लिडिंग एज नॉन स्टॉपला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि यावेळेस बॉल स्टॉप केला. क्या बात आहे, व्हॉट अ फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. जरी एक धाव वाचवला असेल परंतु हे एक धाव फार मोलाचं आहे. एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. 3 धावा इथे जरूर कंप्लीट झाल्यात आणि क्या बात आहे, फिल्डिंग एफर्ट्स आपण जरूर पाहू शकतात. लाजवाब फिल्डिंग तिथे फिल्डिंगला होते आपण पाहतोय. राज तिथे होते, क्या बात आहे, राजचं चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला जरूर मिळालं. आणि फिल्डिंग ही फार महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. एक धाव फार महत्वाची असते. जसं आपण पाहिलं तर इलेक्शनमध्ये एक मताला, क्रिकेटमध्ये एक धावाला तितकंच महत्व आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार आहे. आपण पाहतो राज, क्या बात आहे, टप्पा फार चांगला पाहायला मिळतो. अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला तो उड असा स्लाइटली टर्न झाला बॉल आणि यष्टीरक्षक चेंडू विसावतोय. डॉट बॉलची सांगता लो स्कोरिंगची मॅच असं वाटतंय आता होईल. येस, क्रिकेट अनिश्चितांक खेळ आहे, प्रेडिक्शन हा फेल आहे आपण सातत्याने म्हणतो. अगदी या इनिंगच्या पूर्वार्धामध्ये 16 धावा आल्या असतील तरी अंतिमच्या 3 षटकांमध्ये अधिकच्या धावा येऊ शकतात. परंतु राज विसापूरकर या खेळाडूचं नक्कीच आपण कौतुक करूया, कारण स्लाइटली तो अगदी लेंथ मध्ये व्हेरिएशन करतोय, पेस मध्ये व्हेरिएशन करतोय आणि त्याच्याकडे असलेले कलागुण, बुद्धी चातुर्याचा वापर मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर या चेंडूला लेट कट केलं होतं अक्षय अलगुडेनं, ज्याच्यावर 3 धावा अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी ठरलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 19 धावा फलकावर लागल्यात. राज विसापूरकर हा खेळाडू कमी वर्षाचा असला ना तरी गोलंदाजीमध्ये असलेली विविधता तो सातत्याने मैदानामध्ये पेश करतोय. अर्थातच फलंदाजांना नवीन प्रश्न विचारतोय आणि या प्रश्नाची उत्तरं खऱ्या अर्थाने शोधणं फलंदाजासाठी आतापर्यंत तरी अवघड राहिलंय. नक्कीच एक स्मॉल डायनामिक हिरो आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आहे युवा उभरता सितारा. यावेळेस फिल्डर नाही, वॅकेंट एरिया आपल्याला पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे त्याचा उपयोग करत असताना बॉल पाठवला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी यावेळेस कार्पेट ड्राईव्हच्या साह्याने बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 4 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. धावफलक जम पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. अगदी एक्स्ट्रा प्लेवर पाहू शकतात. पूर्णपणे मैदानात चुंबन घेऊन बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. नक्कीच रुपेशच्या बॅटमधून एक महत्वाचा फटका आलाय. पहिल्या चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 तिहेरी धावसंख्या याच षटकामध्ये आल्यात. अर्थातच प्रत्येक धावांसाठी संघर्ष सुरू आहे. 23 धावांपर्यंत मजल मारली आहे. शेवटचा चेंडू ना बाकी ऑफस्टिकच्या बाहेर ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता, त्याला हलक्या हाताने पुश केलंय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये चाललाय आणि यावर एकेरी धाव जरूर मिळेल. या इनिंगच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय 24 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा आपण लक्ष वेधूया या सह्याद्री प्रीमियर लीगच्या आकर्षक अशा ट्रॉफीजकडे. अगदी आपण IPL मध्ये अगदी काही वर्षापूर्वीचा काळ पाहिला ना तर तिथे गोल्डन कॅप असायची, हायेस्ट रन स्कोररला ऑरेंज कॅप आणि हायेस्ट विकेट टेकरला पर्पल कॅप, अशा प्रकारची पारितोषिक असायची. त्याचीच पुनरावृत्ती आपण सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. अर्थातच ही एक वैविधता आहे, एक वेगळेपण सह्याद्री प्रीमियर लीग नेहमीच जपत असते. त्याचं श्रेय जातं या सह्याद्रीच्या शिलेदारांना. पुन्हा एकदा आपण सह्याद्रीच्या शिलेदारांनी हा प्लॅटफॉर्मचं निर्माण करून दिला ना ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी, त्यांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया. कारण फ्लड लाईट्स मध्ये खेळणं हे ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी नेहमीच स्वप्न राहिलंय आणि ते स्वप्न आज सत्यात उतरताना पाहायला मिळतंय. त्याचं संपूर्णपणे श्रेय कोणाला जातं ना तर ते श्रेय जात आहे संपूर्णपणे असणारे सह्याद्री
ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे शिलेदार आहेत ना त्यांना हे खऱ्या अर्थाने श्रेय जात आहे. नक्कीच कौतुक करावं तितकं गोष्ट आपण पाहतोय. खरं तर अभिमानाची गोष्ट आहे, प्राऊड मुवमेंट आहे. कारण की आपण जर पोलादपूर तालुक्यामध्ये पाहिलं तर भरपूर आपल्याला खेडेगाव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. अगदी सह्याद्री प्रीमियर लीग 2025 हे तर आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण असोसिएशन आपण पाहतोय ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला जरूर मिळणार आहे. अध्यक्ष आपण पाहतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांतजी मोरे साहेब, तदनंतर आमचे प्रमोदजी उतेकर साहेब आपण पाहतोय सल्लागार, तदनंतर दिनेशजी सेलार साहेब सल्लागार आहेत, तदनंतर नवनाथजी अहिरे नवनाथ साहेब, बाबा अहिरे कार्याध्यक्ष, विकासजी उतेकर कार्याध्यक्ष, राकेशजी सावंत सचिव, अमितजी गाडगे खजिनदार, दीपकजी उतेकर संगणक, सचिनजी पाटे सरचिटणीस, तुकारामजी सावंत उपाध्यक्ष, दीपकजी बिरामणे उपाध्यक्ष, संतोषजी रिंगे उपाध्यक्ष, विनोदजी चव्हाण उपाध्यक्ष, सिद्धार्थजी मोरे सहकार्याध्यक्ष, राजेशजी कोंडरे सहकार्याध्यक्ष, राजू भोसले उपसचिव, सागर उतेकर उपसचिव, चंद्रकांत येरापले उपखजिनदार, शिवाजी पवार हिशेब तपासनीस, निलेश गोगावले हिशेब तपासनीस, नितेशजी मालुसरे हिशेब तपासनीस ही संपूर्णपणे असणारी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची टीम आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये मुरे नक्कीच ही अपेक्षा आपल्याला की संपूर्ण जी कमेडी आहे ना ती उद्याच्या अंतिमच्या दिवसामध्ये नक्कीच या मैदानामध्ये शेवटच्या काही क्षणांसाठी नक्कीच उपस्थित राहील. आणि संपूर्ण दिवसाचा खेळ जर आहे ना तर त्यांच्याच नेतृत्वामध्ये त्यांच्याच खऱ्या अर्थाने ऑब्झर्वेशनमध्ये पूर्णपणे पार पडेल. कारण उद्याचा महत्त्वाचा दिवस आहे आणि उद्याच्या महत्त्वाच्या दिवसामध्ये सुपर 12, सुपर 6, सेमीफायनल, फायनल हे मुकाबले होणार आहेत. आणि उद्याच्या शेवटच्या अंतिमच्या क्षणामध्ये अगदी रात्री 9-10 वाजता आपल्याला या स्पर्धेचा विनर कोण त्याचं उत्तर देखील आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये मिळणार आहे. नक्कीच नक्कीच आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक मोठी टीम आहे, ही सेना आहे. आणि संपूर्ण जी स्पर्धा आहे कसं सक्सेस होण्याचं मागचं कारण हे संपूर्ण चेहरे आहेत. भरपूर मेहनत आहे. तब्बलचा विचार केला तर 6 ते 7 महिने जी तयारी करावी लागते ना ती तयारी नक्कीच केली. आणि जवळजवळ जशी मार्च स्पर्धा आपण पाहतोय जवळ येते तेव्हा 10 ते 15 दिवस अगदी संपूर्ण लोड येतो. आणि ते लोड जिल्हाची ताकद त्यांच्यामध्ये आहे. परंतु यावेळी बल्ला बोलतोय, लाजवाब फटका स्ट्रँड अँड डिलेव्हर सीमारेषा पार अगदी डिस्पॅच केलाय आणि ट्रॉफी वरती डायरेक्ट बॉल हिट केलाय. ट्रॉफी ब्रेक हा षटकार आपण पाहतोय. ओहो यावेळी नुकसान तर केलंय परंतु संघाचं 6 धावांनी इथे अकाउंट अगदी ऍड करत असताना डायरेक्ट दुसऱ्या नंबरच्या ट्रॉफी वरती जाऊन धडकलाय बॉल. म्हणजे दुसऱ्या नंबरची ट्रॉफी त्या टीमकडे जाईल का हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर हा फटका चांगला होता, लाजवाब होता, स्कोरिंग शॉट होता, चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला, रुपेशने आपल्या ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केला आणि चेंडूने हवाई सफर करताना खऱ्या अर्थाने सरळ प्रेझेंटेशन सेरीमध्ये ज्या सगळ्या ट्रॉफीज ठेवल्यात ना त्याचं त्याच्याकडे लक्ष वेधलं, सरळ जाऊन निशाणा साधला. नक्कीच आता असं वाटतंय अर्जुन कमिटी मी तर म्हणेन बॅटिंग टीमला थोडंसं यावेळेस पॅनलाइज करेल का. कारण की जर प्राइज मिळाला तर अजून जे ट्रॉफीचे जे प्राइज आहे त्यामधून थोडंसं मायनस करेल का. कारण की अगदी ट्रॉफी ब्रेक आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. स्वतः कॅप्टन टीमचे देखील आलेत बघण्यासाठी की कशा प्रकारे ट्रॉफी तोडली आहे. दरम्यान एक पारितोषिक आलंय अक्षय अलगुडे या खेळाडूने जर सलगचे 3 षटकार लगावले ना तर या खेळाडूसाठी निलेश गोगावले साहेबांकडून आशिष गाडगे आणि निलेश गोगावले या खेळाडूंकडून 1,500 रुपयाचं कॅश प्राइज असेल अक्षय अलगुडेच्या सलगच्या 3 षटकारांसाठी. त्यासाठी आपण पाहतो खरं आता अक्षयसाठी ही संधी आहे. सलगचे 3 षटकार जर आले तब्बल 1,500 रुपयाचं कॅश प्राइज. हे कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल म्हणून एकदा बॉल होतो यार अजून एक ऑन साइडला यावेळी बॉल चालला सीमा पार, 1 बाउन्स सीमा पार आलेला हा ओडी लाईनच्या बाहेर धमाकादार चौकार. येस आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता एक चांगला फटका पाहायला मिळाला. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना महेंद्र पाहायला मिळतोय. महेंद्रने चेंडू गुडलन स्पॉटवर टाकला होता परंतु या लढव्या बॅटने पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे गेलाय. अगदी प्रॉपर हँड अँड आई कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं आणि चांगला बॅट फ्लो देखील पाहायला मिळाला. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर देखील चांगल्या प्रकारे करतोय रुपेश. आतापर्यंत रुपेश आहे ना या स्पर्धेमध्ये शांत राहिलाय परंतु महत्वाच्या मॅच मध्ये एका नॉकआउट मॅच मध्ये त्याचा बल्ला बोलतोय, अर्थातच त्याची बॅट बोलतेय आणि खऱ्या अर्थाने धावांचा डोंगर उभा करतोय. अगदी आपण पाहिलं तर आपण या इनिंगच्या सुरुवातीमध्ये लो स्कोरिंग मॅच होईल का असं आपल्याला प्रश्नचिन्ह पडलं होतं परंतु आता जर आपण पाहिलं ना तर 3.2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 पर्यंत मजल मारले. त्याचं श्रेय जात आहे रुपेश चिकणेला. रुपेश या खेळाडूला 7 चेंडूंमध्ये 20 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. नक्की स्पीडअप करणं देखील फार गरजेचं. चला स्पीडअप करा, टायमर ऑन आहे
अन्यथा वेळ घेऊ नका कारण की शेवटची मॅच आहे यावेळेस ओव्हर द कव्हर्स. क्या बात आहे. पूर्णपणे दमकन दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कोणाशी पंगा घेतलाय तर बॅटिंग करत असताना रुपेशशी पंगा घेतलाय. क्या बात आहे. असं वाटतंय कालपासून रात्रभर ही बॅट चार्जिंगला लावलेली की काय आणि बॉलला सातत्याने आपण पाहतोय हा तिसरा षटकार आलाय. नक्कीच आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये महेंद्र, आपल्याला विनंती असेल. नक्कीच याआधी जर आपण पाहिलं ना तर ज्या खेळाडूच्या वरून षटकार आला ना तो खेळाडू आहे तानाजी चव्हाण. डीपला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतोय, त्याने झेल सोडला होता आणि ज्या वेळेस त्याने झेल सोडलेत ना ते महागडे ठरलेत. आता हा झेंडू हवेमध्ये गेलाय, राज विसापूरकर त्याच्या खाली, खेळाडू होतोय बाद आणि एका महत्वाच्या क्षणी टिपलाय. एक महत्वाचा मासा जाळ्यात अडकवलाय, महत्वाचा मोहरा गारत गेलाय आणि हा खऱ्या अर्थाने मॅचच्या पहिल्या इनिंगच्या 10 ते 15 रनांचा डेफिसिट नक्कीच हा विकेट ठेवू शकेल बॅटिंग करत असताना. नक्कीच नक्कीच असं म्हणतो ना बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी. बारी बारी सगळ्यांची बदलत असते, वेळ नक्कीच बदलत असते आणि वेळ आता बदलली आहे की क्या पाहू शकतात. अगदी यावेळेस आपण पाहतोय ब्रेक केलेली ट्रॉफीज तुम्ही पाहू शकतात. यस मोरे, अनुजजी मोरे आपण पाहिलं ना तर आपण त्या ट्रॉफीजचं वर्णन करत होतो. अशा ट्रॉफीज पोलादपूर तालुक्यामध्ये कदापि पाहायला मिळाल्या नसतील आणि खूप काही आपण त्याच्याबद्दल चांगलं म्हटलं, त्याची प्रशंसा केली आणि नेहमीच कॉमेंटेटर कर्स आपण सातत्याने होताना पाहिलंय. आणि यानंतर मला असं वाटतं या स्पर्धेमध्ये आपण या चषकांचं खऱ्या अर्थाने वर्णन करणं थांबवलं पाहिजे अंटिल प्रेझेंटेशन सेरेमनी, कारण अगदी तेच झालं. अगदी आपण 5 ते 6 मिनिटं त्याच्यावर वर्णन करत होतो आणि वर्णन करत राहिलो, दरम्यान ट्रॉफीला जाऊन चेंडून हिट केलंय. नक्कीच जसं आपण बोलतो ना की एक नजर लागते त्याचप्रमाणे नजर लागली की काय. परंतु कौतुक करत इतकं कमी आहे खरंच, कारण की ट्रॉफी देखील चांगली आहे. आपण तर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील अशी ट्रॉफी पाहायला मिळत नाहीये. क्या बात आहे. अगदी यावेळेस ऑफ कटर बॉल पाहायला मिळतो, स्लाइटली पूर्णपणे आतमध्ये बॉलनी गरकन गिरकी घेतली आणि श्रीरक्षकाच्या हातात चेंडू विसावला अशी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. जरी पहिल्या बॉलवरती सुरुवात आपण पाहतो षटकाराने केली असेल ना तरी शेवट गोड करणारा हा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज महेंद्रला तुम्ही पाहताय. नक्कीच महेंद्र या गोलंदाजाने सातत्याने कमबॅक करून दिलाय, परंतु हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आहे. जयेश कदमच्या बॅट मधून येतोय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून आसमानी सुलतानी टोला 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. षटकाराला अगदी फुडात पडलेला बॉल त्याला फेकून दिला, उचलला आणि ज्या स्पीडने आलाय ना त्याहून जास्त स्पीडने बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार बॅटर वार षटकार. चला या स्पीडअप करा बघा. 4 आपण पाहतोय षटक कंप्लीट झालेत आणि परफेक्टली 20 मिनिटं कंप्लीट झालेत. 5 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला एक षटक कंप्लीट करायचं आहे, अन्यथा तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावं लागेल. 46 धावा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं धावफलकावरती लागले गेले. चला टीम मीटिंग करू नका, 4 मिनिटं आहेत तुमच्याकडे, लास्ट 4 मिनिट्स, अन्यथा एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावं लागेल. लास्ट अँड फायनल कॉल फिल्डिंग टीम. जयेश कदम, अक्षय अलगोडेसाठी पारितोषिक आहेत सलगच्या 3 षटकारांसाठी. आशिषची गाडगे, निलेची गोगावले यांच्याकडून 1,500 रुपये, अमोलजी पार्टे यांच्याकडून 500 रुपये. 3 षटकार लगावले तर 2,000 रुपयांचा पैसा वसूल होणार आहे, परंतु यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. 46 धावा धावफलकावर लागल्यात, 46 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सह्याद्री प्रीमियर लीगचं हे पर्व 2025ची ही स्पर्धा. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आहे, उद्याचा शेवटचा आणि अंतिमचा दिवस तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल. आपण या स्पर्धेचा विजेता कोण असेल या प्रश्नचिन्हाचं उत्तर देखील उद्या मिळणार आहे. अगदी आपण कॅमेरामध्ये पाहू शकता या मैदानाची सुंदर अशी दृश्य, नाईट व्ह्यू जो आहे ना मैदानाचा अधिक सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान अक्षय अलगुडे साठी अनेक पारितोषिकं आली आहेत आणि अगदी आपण ड्रोनचा व्ह्यू आपण पाहतोय ज्यामध्ये सुसज्ज असं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदीच 4 फ्लड लाईट्स आहेत आणि त्यातून या फ्लड लाईटच्या आतमध्ये या ग्रामीण भागातील खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. एकंदरीतच लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं हे महारदार असं आयोजन, एक मानाची आणि स्वाभिमानाची पोलादपूर तालुक्यातील स्पर्धा असं जिचं वर्णन आपण करू शकतो, अशी स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे. मी पुन्हा एकदा लक्ष वेधन सह्याद्रीच्या सर्वच खेळाडूंचं आपण उद्याच्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच जशी सह्याद्री प्रीमियर लीगची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल ना तशी ती स्टेटसला ठेवायची, आपण ग्रुप्सवर व्हायरल करायचे आणि अंतिमच्या क्षणांचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना देखील घेण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. कारण यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जगातील 182 देशामध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह या प्रसिद्ध वाहिनीवर तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद आणि आनंद घेणार आहात. मी पुन्हा एकदा विनंती यासाठी करतोय की ही स्पर्धा लाख मोलाची आहे. आयोजकांनी यासाठी घेतलेली मेहनत फार आहे आणि या अफार घेतलेल्या मेहनतीचं जर आपल्याला फळ मिळायचं असेल ना तर या स्पर्धेची प्रसिद्धी होणं फार महत्त्वाचं आहे आणि ज्या शिलेदारांनी जे एफर्ट्स दिलेले आहेत ना ते एफर्ट्स देखील लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. दरम्यान लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय
नागेश दादा भोसले साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. 47 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्की 47 धावफलकावरती यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, फुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरत असताना बॅटन बॉलचा संपर्क नाही. चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना ना गोलंदाजाकडे एक टॅलेंट लागतो आणि ते टॅलेंट आहे कल्पेशकडे. कारण की जर विचार केला तर ज्या गोलंदाजाकडे क्षमता आणि कंट्रोल आहे, पूर्णपणे लाईन अँड लेंथ आहे, तो गोलंदाज कधी अपयश ठरत नाही. आम्ही सातत्याने बोलत असतो आणि याच वरती कायम असलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. आता थोडंसं कंट्रोल मिस केलंय आणि त्याला फेकून दिलंय ऑन अ टोस. यावेळेस आपण पाहतोय आलेला A1 क्वालिटीचा आउट ऑफ द पार्क षटकार. नक्कीच अनुची मोरे, आपण जर हा फटका पाहिला ना तर तुम्हाला 2003चा विश्वचषक आठवेल, ज्यावेळेस शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर सचिन तेंडुलकरने अशाच प्रकारचा ओव्हर कव्हर पॉइंट रिझनला जो षटकार मारला होता ना, अप्पर कट पाहायला मिळाला होता. तदनंतर वीरेंद्र सेहवागनं वकार युनिसच्या गोलंदाजीवर देखील अशाच प्रकारचा फटका खेळला होता. भारत विपक्ष पाकिस्तान हा जो सामना झाला ना, त्यामध्ये अशा प्रकारचे नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले. अगदी त्याच फटक्याची पुनरावृत्ती या मॅच मध्ये पाहायला मिळते. फलंदाज आहे नन अदर दॅन मिस्टर जयेश. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना अकुट्टाबाचा चेंडू हाताळला आणि या बाउन्सर चेंडूला ओव्हर द पॉइंट रिझन अप्पर कट खेळला. अगदी त्याच दाटणीचा फटका पाहायला मिळाला मैदानामध्ये बॅटिंग करत असताना. आणि षटकार जरूर आला आणि अगदी यावेळेस जर पाहिलं तर 47 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. ओव्हर नंबर 5 ऑन गोईंग आणि अक्षयसाठी संधी आहे. सलगचे 3 षटकार जर त्याच्या बाटमधून आले तर एकनाथजी गोगाले साहेब यांच्या वतीने तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. जशी मॅचला मजा येते, एटीएम देखील ऑन झालंय आता. खरं तर आपण पाहिलं ना तर एटीएम ऑन होणं फार महत्वाचं आहे. एक मिनिट असं आपण चेक करूया काय आलं. चांगला फटका पाहायला मिळाला. बरे नक्कीच पुन्हा एकदा आपलं लक्ष वेध आहे ना, ज्या वेळेस पारितोषिक लावल्या जाते त्या वेळेस फलंदाज बाद होतोय, त्या वेळेस त्याच्याकडून खराब परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. आणि जेव्हापासून निलेश गोगावले यांनी अक्षयवर पारितोषिक लावलंय ना, अक्षय नॉन स्ट्रायकर एंडलाच पाहायला मिळालाय. आता तो स्ट्राईक एंडला आलाय. 3 षटकार मारण्यासाठी 3 चेंडू खेळावे लागतील आणि 3 मोठे फटके खेळण्यासाठी तुम्हाला 3 चेंडूची गरज आहे. परंतु सातत्याने जर पाहिलं तर सिंगल डिजिट धाव घेऊन तो नॉन स्ट्राईक एंडला चाललाय. आणि नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज आहे ना जयेश, आणि याच्या आधी जर रुपेशची फलंदाजी पाहिली तर त्यांनी आक्रमक दर्जाची बॅटिंग केली. या पलीकडे मी बक्षीस लावणाऱ्या जे त्यांचे जे चाहते आहेत ना, त्यांना एक विनंती करेन की आपण षटकार लावल्यानंतर बक्षीस लावा. सलगचे 3 षटकार खेचण्याचा मोह आग्रह त्यांना देऊ नका, कारण त्याच्यामध्ये फलंदाज कधी कधी या मोहामध्ये बाद देखील होतो. लगेच लालच बुरी बलाय. तेच मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेळा तुम्हाला दिसून येतो. जेव्हा काय खेळाडू फक्त पैशासाठी जातात ना, तेव्हा तुम्हाला विकेट्स नक्कीच पाहायला मिळेल. आणि यावेळेस फिल्डिंगला जेव्हा पाहायला मिळते 2 धावा कंप्लीट होतोय आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय. तब्बल आपण पाहतोय 56 या धावसंख्येवरती 54 ऑन बोर्ड. 56 धावा धावफलकावरती आहे. लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा बॉल अजून उर्वरित या षटकातील स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. प्लीज विनंती असेल. बघा 25 मिनिटं आपण पाहतोय. घराताना टाइमर आहे 5 षटकासाठी. शेवटचा आपण पाहतो 1 बॉल उर्वरित आहे. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर 2 धावा आल्या. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय कल्पेश. लेंथमध्ये व्हेरिएशन करतोय. इथे चेंज ऑफ पेस पाहायला मिळाले, परंतु हा चेंज ऑफ पेस चेंडूला पाहिलं आणि हाफ हार्टेड पूल देखील गेलाय. पूल सक्सेसफुल झालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय हा चौकार. चेंडू गेलाय 1 बाउंस सीमारेषा पार. अक्षय अलगुड्याच्या बॅटचा वार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. क्या बात आहे. स्क्वेअर लेगला आपण पाहतोय अगदी ॲक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकतात. आपण पाहतोय धावफलक जम पोहोचले 58 58 ऑन बोर्ड. चला 5 षटक कंप्लीट झालेले प्रॉपरली 25 मिनिटांमध्ये. हे देखील विसरू नका. चला स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल, वेळ घेऊ नका. बघा 8:30 वाजलेले आहेत. अजून यानंतर 1 इनिंग. त्यामुळे आपण लवकरात लवकर इनिंग कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू, कारण की जर का 5 ते 10 मिनिटं देखील तासाच्या वरती गेला तर तब्बल 7,000 तुम्हाला मोजावे लागतील. रेंट आहे ग्राउंडचा. ठीक, आपण सातत्याने पाहतो भरपूर सहकार्य आपण पाहतो. सहकार्य मयूरदादा पिसेकर असतील, प्रतीकदादा पिसेकर करत असतात, परंतु काहीतरी आपण जर विचार केला बंधन आहेत सर्व जणांना. चला टीम मीटिंग करू नका. टीम मीटिंग का करताय टीम? ड्रिंक्स ब्रेक नाहीये, कुठल्याही प्रकारचा ब्रेक देखील नाहीये, तरी तुम्ही टीम मीटिंग करताय.
लास्ट कॉल, नाही तर एक फिल्डर तुमचा आतमध्ये घ्यावा लागेल. 58 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटक कंप्लीट झालेत. लास्ट अँड फायनल ओव्हर तुम्हाला पाहायला मिळते जरूर. पहिल्या इनिंग मधील शेवटची ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर. चला फिल्डिंग अजून लागलेली नाहीये बघा. एक ओव्हर बाकी अजून आणि त्यानंतर दुसरी ओव्हर. दुसरी आपण पाहतो घरात आणि ही ओव्हर बाकी आहे. त्यानंतर अजून एक इनिंग देखील बाकी आहे. चला सर, वेळ घेत असेल तर एक प्लेअर आतमध्ये घ्या. चला सर, वेळ घेतलाय, आतमध्ये घ्या एक प्लेअर. चला सर, एक प्लेअर घ्या आतमध्ये. येस येस सर. बघा टाइम 8 वाजता परफेक्ट बॉल पडला होता आणि 8:30 झालेत. आपण 1 मिनिट देखील एक्स्ट्रा दिला, त्याहून जास्त तुम्ही 1 मिनिट घेतलात. चला येस, 1 मिनिट देखील फार महत्वाचं. एक फिल्डर आतमध्ये असेल, हे पॅनलाइज तुम्हाला करण्यात येईल, कारण की डिसिप्लिन आहे मित्रांनो. क्रिकेटने काय शिकवलं तर डिसिप्लिन शिकवलं आहे. डिसिप्लिन फार गरजेचं आहे. चला आतमध्ये या प्लीज लवकर. येस, भरपूर वेळ तुम्ही घेतात बघा. एक फिल्डर आतमध्ये असेल, पॅनलाइज करण्यात आला या टीमला. आणि एक फिल्डर जेव्हा आत येतो ना, तेव्हा किती धावा मोजावे लागतात हे तुम्हाला पाहायला मिळेल का? ते देखील पाहायला नक्कीच मिळेल. पॅनल्टीचा फायदा पुरेपूर पाहायला मिळेल का बॅटिंग टीम कडून, ते देखील पाहणं गरजेचं असेल. 58 धावा धावफलकावरती आहेत. 58 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं जरूर कंप्लीट झालंय. उर्वरित अजून एक षटक आपण पाहतोय बाकी आहे. चला काय चालू आहे फिल्डिंग टीम, काय चालू आहे नक्की सर? येस, 3 रनाची पेनल्टी पण आहे. येस, मगाशी सांगितलं होतं की एक फिल्डर आतमध्ये आणि त्यानंतर 3 रनाची पेनल्टी. येस, पॅनलाइज करण्यात आले सर. अंपायर्स कॉल आहे आणि जे नियम ज्या रूल प्रमाणे तुम्हाला हे पॅनलाइज करण्यात आलंय, हे 3 रनाची पेनल्टी आहे नक्कीच सर. आपण ती जेव्हा बॅटिंगला आपण पाहतोय पूर्णपणे कंप्लीट होईल पहिली इनिंग, त्यानंतर हे 3 धावा ऍड करू बॅटिंग टीम मध्ये, हे देखील नोंद घ्या. 58 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. जेव्हा 6th ओव्हर कंप्लीट होईल त्यानंतर 3 रनाची पेनल्टी कंप्लीट आपण पाहतो ऍड करू. नियम आहे या. येस, नियम आहे नक्कीच. चला तुम्ही देखील उद्धटपणे बोलू नका बंसांशी प्लीज, विनंती असेल, कारण की अंपायर डिसिजन फायनल डिसिजन आहे. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा बाट्टे खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि मिळणार नाही आहे. पुरेश एकदा बोलत यार आणि यावेळी शॉर्ट बॉल आलाय. आता थोडंसं यावेळी जवळ पाहायला मिळतो, थोडंसं दडपण आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय साई इंडियन्स कामत्या संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला शीर भैरवनाथ सडवल्या संघ खेळतोय. पुरेश एकदा बोलत यार, लॉफ केलाय, फुल टॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. फिल्डर आहेत मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता सीताच्या वेगाने आणि हरियाणाच्या चप्पळ लाईनी या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. आता तब्बल धावफलक पोहोचले 62 या धावसंख्येवरती. 62 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 6 ऑन गोईंग आहे. 3 बॉल देखील कंप्लीट झालेले आहेत आणि 62 धावा धावफलकावरती लागले आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच आहे. आजचा आपण पाहतोय यावेळेस हायएस्ट स्कोर बनेल का? लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसला मिड ऑनला फिल्डर आणि ओहो कॅच ड्रॉप केली. फिल्डर यावेळेस थोडीशी चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळत असताना
आणि यावेळेस आपण पाहतो जीवनदान फार महाग पडतं कारण की मगाशी आपण पाहिलं तानाजीने कास तिथे सोडली तदनंतर ते रूप धारण केलं अगदी बॅटिंग करत असताना विस्फोटक बॅटिंग केली होती बॅटरनं तदनंतर 3 ते 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते त्याच्या बॅटमधून 63 ऑन बोर्ड शेवटचे 2 बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता अनसक्सेसफुल ठरत असताना बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल आला आहे शेवटचा बॉल चांगली गोलंदाजी प्रतीक्षाचा विचार केला एक वाईट जरूर आला तरी देखील फक्त आणि फक्त 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी खर्च केल्यात शेवटचा बॉल बॉल तयार हाफ टॅकर बॉल पूल केलाय शेवट गोड करणारा हा आणि आलाय बॅट मधून हवा के साथ साथ घटा के संग संग षटकार दाफल आपण पाहतोय जाऊन पोहोचले तब्बल 69 ऑन बोर्ड बघा दोन्ही टीमचे आपण पाहतोय कॅप्टन आपण या आणि चला आयोजन कमिटीचे 2 मेंबर्स आपल्याला विनंती असेल आपण कॉम्बॉक्सची भेट द्या प्लीज अमितजी गाडगे सर आपण या आणि शैलीजी पवार सर आपण या विनंती असेल कॉम्बॉक्स इथे यायचे लगेच प्लीज अमित दादा आपण या 2 मिनिटं अमित दादा आणि शैलेश दादा 2 मिनिटं या प्लीज आणि दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचंय आता माहित आहे ना तुला आयपीएल ला करंट रूल माहित आहे ना एक फिल्डर आतमध्ये 5 रन डायरेक्ट अरे ते प्लेयर आतमध्ये घेतलं अजून टाइमपास करत होते सर असा विषय नाही विषय काय माहिती तुमची आता तिसरी मॅच एक तुम्हाला फिल्डिंग समजायला पाहिजे कुठे एकदा बोलून घ्या काय ते पेनल्टी आहे का नाही एकदा क्लिअर कारण की अंपायर आम्हाला दिलं इस बघा ते 3 जो स्कोर असेल ते आपण पाहतो इथे पूर्णपणे कॅप्टनचे देखील बोलणं झालेलं आहे तर त्यामुळे 69 ऑन स्कोर कार्ड आहेत कुठल्याही प्रकारच्या पेनल्टीच्या धावा आम्ही ऍड केल्या नाही आहेत त्यामुळे 69 धावा दाफलकावरती झालेल्या आहेत आणि 70 धावांचं लक्ष्य आव्हान इथे मात्र टार्गेट सेट करण्यात आलंय चला स्पीडअप करा आपली स्पर्धा असेल तरी हरकत नाही परंतु वेळ वाया घालू नका प्लीज स्पीडअप करा बघा प्लीज विनंती असेल चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या भरपूर तुम्ही वेळ आधीच घेतलाय चला बॅटर मैदानात पाठवा आता येणारे 36 बॉल आणि 70 धावांची आवश्यकता तब्बल मैदानाच्या आतमध्ये आहे चला फिल्डिंग सेट करा अंपायर देखील उपस्थित आहेत बॅटर मैदानात पाठवायचे चला स्पीडअप करा प्लीज लास्ट इनिंग आहे परंतु वेळ देखील फार कमी आहे आपल्याला 9च्या आतमध्ये कंप्लीट करायचं आहे कारण की 9 नंतर तुम्हाला 1 तासाचा पूर्णपणे रेंट द्यावा लागेल जरी 5 मिनिटं झाले जरी 10 मिनिटं झाले तरी तुमचं रेंट इथे कट करण्यात येईल देखील नोंद घ्या
गेंद राईट अबाउट द विकेट. पहिला बॉल आणि यावेळी सुरुवात चांगली करत असताना इस मैच को जीतने के लिए 36 गेंद में बना रहे 70 रन प्रति ओवर. 12 रन के हिसाब से रन को चेज करना पड़ेगा. इसके लिए बैटर जो मैदान में आया ना, राज वी, नो ये राज है, ऋषि, जो बल्लेबाज ने पहले मैच में तकरीबन 33 रनों की इनिंग पारी खेली थी, लेकिन को ड्राइव किया ऑन साइड के दरम्यान, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की तरफ आता हुआ पहला चौवा इस मैच का. ऐसे बहुत सारे बड़े शॉटों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. राज को और ऋषि को दोनों को भी आक्रामक फटके खेलने पड़ेंगे, क्योंकि इस मैच में बहुत बड़ा टारगेट बैटिंग करते हुए सडौली टीम ने रखा है. 70 रनों का टारगेट सडौली टीम के सामने. उनको टारगेट का अगर पीछा करना है ना, तो उसके लिए बड़े बड़े शॉट खेलने पडेंगे इस मॅच में. नक्कीच सर, आपण जर पाहिलं मगाशी देखील पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं, पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की 50 धावा देखील बनणार नाही, परंतु प्रेडिक्शन देखील फेल आहे. हे नक्कीच सातत्याने आपण पाहतो. आणि यावेळेस फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप म्हणजे मॅच ड्रॉप झाली आहे का, ते देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की कॅच सातत्याने आपण पाहतो मॅच जिंकवत असते, परंतु त्याच कॅच आपल्याला ड्रॉप पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये देखील कॅच सोडली तानाजीनं, तदनंतर विस्फोटक बॅटिंग केली बॅटरने आणि 3 ते 4 षटकार. त्यानंतर जे काही ग्राफ्स वरती गेलं ते वरती जात राहिलं. फुलर लेन गेंद थी, उसको उठा के खेलने का प्रयास किया. लॉन्ग ऑन के दरम्यान ये अच्छा शॉट देखने को मिला, लेकिन वहां पे ये खिलाड़ी है ना, उसने गलती की. हाथ में आई हुई कैच यहाँ पे छूटी हुई. अगर इस तरह के कैचेस ऐसे छोड़े जाएंगे ना, तो इस मैच में कुछ भी हो सकता है, क्योंकि क्रिकेट इस अनिश्चितताओं का खेल है. यहाँ पे अच्छे अच्छे बल्लेबाज भी अच्छे अच्छे सिचुएशन में ढेर होते हुए हमने देखे. स्ट्रेट डाउन द ग्राउंड गेंद जा रही है, 1 बाउंस, सीमा रेषा पार. क्या बात आहे. कॉमेंट्री बॉक्सला इथे सलामी देणारा चौकार आपण पाहतोय. लाजवाब बॅटिंग, ताबडतोब बल्लेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऋषीला आपण पाहतोय. ज्या प्रकारे एका बाजूला कामते संघाने बॅटिंग केली ना, त्याचप्रमाणे आता अग्रेसिव्ह बॅटिंग. अगदी आता यावेळेस कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील सर्वांना हेल्मेट घालायला लागेल की काय. ऋषि के पास वो हुनर है, वो जज्बा है, वो रन मारने की उसके पास टेक्निक है. अब तक उसकी अच्छी बैटिंग भी हम लोगों ने देखी है. बैट के रडार में गेंद को उठा के खेल दिया. गेंद जा रही है मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. आता हुआ ये ऋषि के बैट के बढ़िया शॉट, लेकिन वहां पे फील्डर तैनात. विकेट का पतन. ऋषि जाते हुए डगआउट में. एक बड़ी पारी खेलने की उम्मीद सारी टीम उससे लगाई हुई थी, लेकिन उसमें ये असफल होता हुआ खिलाड़ी नंबर 1 ऋषि डगआउट. नक्कीच नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला असेल, तर नंतर कमबॅक करणं कसं करायचं ते या टीमला नक्कीच माहिती आहे. कमबॅक कोणाला म्हणतात याला म्हणतात. आपण जर बॅटिंग करत असताना पाहिलं तर एक अग्रेसिव्ह बॅटरला बाद करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे आणि ते करून दाखवलंय आयुषने. लाजवाब कामगिरी करत असताना ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे आणि फलंदाज ऋषी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतोय. तानाजी लेंथ में वेरिएशन किया, लाइन में वेरिएशन किया, चेंज ऑफ पेस किया और उसमें इस जाले में फंसाया इस बल्लेबाज को. जहां तक कि ऋषि गेंदबाज की पेस का जो है ना, यहाँ पे अच्छे से इस्तेमाल कर रहा था. तेज तर्रार गेंदों को मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ अच्छे शॉट खेल रहा था. गेंदबाज ने जांचा परखा और थोड़ा सा स्पीड में वेरिएशन किया और उसमें इस जाल में फंसाया. खिलाड़ी अच्छा खिलाड़ी था ऋषि, जिसने पहले मैच में बढ़िया बैटिंग की थी. उसके बैट से छक्के और चौवों की यहाँ पे आतिशबाजी हुई थी, लेकिन वही ऋषि इस इंपॉर्टेंट मैच में टीम को मजदार में छोड़ते हुए डगआउट में जा चुका है. 9 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल बोलतोयार. सुंदर हलक्या हाताने खेळलाय. फिल्डर आहेत, परंतु ते साऊन दूर अवे फ्रॉम द बॉडी आपण पाहतोय आणि एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि 10 धावा फलकावरती आहे. 10 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. आता उर्वरितचा विचार केला ना, तर 30 बॉल आणि 70 धाव्यांची आपण पाहतो लक्ष आहे. त्याहून 10 आपण कट करतो आणि आता 60 धाव्यांची आवश्यकता. इथून पुढे ऑफकोर्स 12 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने पड़ेंगे इस मैच को जीतने के लिए टीम सडौली को. सडौली टीम के पास अच्छे बल्लेबाज है. डगआउट में अभी भी अच्छे बल्लेबाज यहाँ पे दिखाई देते हुए. तानाजी इनएट नंबर 3 बैटिंग के लिए मैदान में आया है. टीम की रीढ़ की हड्डी है, क्योंकि उसके पास बड़े शॉट खेलने की क्षमता है. तानाजी ने अच्छे अच्छे मैचों में बड़ी बड़ी पारियां खेली है. जो फील्डिंग में जो गलतियां हुई है ना, उस गलतियों को सुधारने का एक मौका तानाजी के पास है इस मैच में. बैटिंग करते हुए अच्छा परफॉर्मेंस अगर उसने किया ना, तो वो सारी गलतियां बुनाई जाएगी, लेकिन तानाजी को इसके लिए अच्छी बैटिंग करनी पड़ेगी. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा चुका है 10 रन विद लॉस ऑफ 1 विकेट. 70 रनों का पीछा करना है बैटिंग करने वाली टीम को. जहां तक कि शीर भैरवनाथ सडौली टीम का सवाल है,
राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार गेंदबाज दीपक राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार पहली गेंद स्ट्रेट डाउन द ग्राउंड बहुत ही बढ़िया शॉट लॉफ्टेड ऑफ ड्राइव गेंद जाते हुए सीधा लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से सीमा रेखा पार षटकार आता वही पहिला चक्का तानाजी के बैट से इरादा पक्का तर दे धक्का अपन मराठी मध्ये म्हणतो और यहाँ पे जड़ दिया है ये छक्का तानाजी के बैट से एक स्कोरिंग शॉट लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से हम स्क्रीन में देख रहे हैं अमित जी गाड़गे सर उनके साथ राकेश सावंत सर शैलेश जी पवार दीपक जी पांडे एक गेंद को खेल दिया है ऑन साइड में गेंद जाती हुई वहां पे यहां पे फील्डर ने दे दिया मौका और गेंदबाज ने जड़ दिया चौका क्योंकि हम तकरीबन कहते हैं कि गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया चौका लेकिन यहाँ पे फील्डर ने दे दिया मौका और बल्लेबाज को मिला चौका मिड विकेट के दरमियान ये बाउंड्री आती हुई 20 रन टीम का स्कोर जा चुका है 20 रनों पर एक विकेट के नुकसान पर 20 रन ऑन दी बोर्ड टीम का स्कोर जा चुका है 20 रनों पर 3 गेंदों में 11 रनों की बढ़िया इनिंग यहां पे तानाजी की ओर से 20 रन ऑन दी बोर्ड विद लॉस ऑफ 1 विकेट दीपक गेंदबाजी मार्क पर है जिसके 2 गेंदों में 10 रन खर्च कर चुका है दीपक ये गेंदबाज एक गेंद फुलर लेन की गेंद थी आउटसाइड ऑफ स्टंप डाला था उसको लेफ्ट ऑफ ड्राइव किया था तानाजी ने और एक गेंद लोअर फुल टॉस थी उसको दिशा दी ताकतवर फटका एक अच्छा शॉट देखने को मिला वहां पे मिड विकेट के दरमियान एक बाउंड्री आती हुई अगली गेंद के लिए तैयार कौशिक गोगावले आपको एक रिक्वेस्ट है ऑर्गेनाइजर्स की ओर से आप एक्स्ट्रा टाइम ना ले क्योंकि आखिरी मैच है आखिरी मुकाबला है जल्द से जल्द खत्म करना है अगर अपने टाइम की पाबंदी को नहीं देखा ना तो लास्ट ओवर में आपको एक्स्ट्रा खिलाड़ी है ना वो 30 सर्कल के अंदर रखना पड़ेगा ये गेंद पड़ने के बाद थोड़ा सा कांटा बदला लेग स्टिक के बाहर जाती हुई और इस गेंद को व्हाइट बॉल घोषित किया है अंपायर ने एक एक्स्ट्रा रन मिलती हुई 21 रन ऑन दी बोर्ड विद लॉस ऑफ 1 विकेट मैच में नया ट्विस्ट तानाजी एक अलग ही अवतार लेके मैदान में बैटिंग के लिए उतरा है तानाजी का एक अलग अवतार इस दिखता हुआ सह्याद्री यस फ्लेक्स यहाँ पे दिखता हुआ सह्याद्री प्रीमियर लीग तालुक्यात नावाजलेला जिवलग मित्र तानाजी ये गेंद को उठा के खेल दिया है गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद जा रही है सीधा 1 बाउंस 2 बाउंस सीमा रेखा पार चौकार अगदी आपण जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकतात क्या बात आहे ऑफिस गुल्डेचा बॉल आणि फुल केला ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न आडवा पाट नेपाळला स्ट्रोक आपण पाहायला मिळतो आणि 1 बाउंड सीमा पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा पाटाच्या बाटमधून चौकार तानाजी पूर्णपणे जीत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मिळेल का या संघाला ऑफ कोर्स तानाजी इस मैच में अच्छी बल्लेबाजी करता हुआ अब तक 2 मैच हुए ना उसमें तानाजी की बल्लेबाजी उतनी अच्छी नहीं थी लेकिन इस मैच में एक निर्णायक मैच में अच्छी बल्लेबाजी करता हुआ दिखाई दे रहा है तानाजी इसलिए हम कहते हैं ना कद बड़ा ना पद बड़ा जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा और एक तानाजी इस महत्वपूर्ण मैच में ना अच्छी बल्लेबाजी कर रहा है क्योंकि उसने जो फील्डिंग करते हुए जो गलती की है ना उसको सुधारने का मौका उसको मिला है और वो अच्छी बल्लेबाजी इस मैदान में करता हुआ नक्कीच राज आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अगदी स्ट्राईक रोटेट होणं देखील फार गरजेचं आहे कारण की ज्या प्रकारे बॅटिंग केलं होतं पहिला एंड कडून आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये त्याच प्रकारे बॅटिंग करतात आता यावेळी स्लाइस करण्याचा प्रयत्न अगदी हलक्या हाताने आडवा बॅटने परंतु बॉटम बॉलचा संपर्क नाहीये डॉट बॉल आलाय बिंदी गेंद आती हुई राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहा है लेंथ में वेरिएशन कर रहा है पहली 2 गेंदों को फुलर लेन डाला था उसके बाद में शॉर्ट ऑफ लेन गेंदे डालता हुआ दिखाई दिया ये गेंदबाज दीपक इस गेंद की आखिर गेंद इस ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार रिवर्स का अटेम्प्ट किया था तराज ने लेकिन अटेम्प्ट ने अनसक्सेसफुल होता हुआ बिंदी गेंद के साथ इस ओवर की समाप्ति 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 26 रन विद लॉस ऑफ 1 विकेट चेस ऑन 24 गेंदों में दरकार है 44 रनों की नक्कीच आता आपण पाहिलं तर 2 ओव्हर कंप्लीट झालेत आणि आता येणारे 24 बॉल आणि 44 रनची आवश्यकता आहे 44 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल हे समीकरण यस अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात तर आमचे शैलेशजी पवार साहेब असतील त्यानंतर आमचे राकेशजी सावंत साहेब असतील त्यानंतर आमचे अमितजी गाडगे साहेब असतील विकासजी आपण पाहतोय दीपकजी बेरावणे साहेब असतील त्यानंतर आमचे विकासजी उतेकर साहेब त्यानंतर आमचे दीपकजी पार्टे साहेब
आणि संपूर्ण त्यांचं आयोजन कमिटी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन तुम्ही त्यांना पाहू शकतात. अगदी चर्चा चालू आहे कारण की सक्सेस झाली आहे स्पर्धा. अगदी चेहऱ्यावरती स्माईल आहे, भरपूर मेहनत आहे. 365 या स्पर्धेची आपण वाट पाहत होतो, मेहनत करत होतो आणि तो क्षण यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय कारण की स्पर्धा अगदी लाजवाब तुम्हाला पाहायला मिळते. हे संपूर्ण शिलेदार या स्पर्धेचे सह्याद्री प्रीमियर लीग 2025 पोलादपूर तालुका मर्यादित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि असोसिएशनचे हे सर्वजण शिलेदार. ही स्पर्धा कशी पूर्णपणे संपन्न व्हावी हे पूर्णपणे लक्ष देण्याचं काम ह्या सर्वांचं आहे. बॉल तयार, पुढचा बॉल, यावेळेस पहिलाच बॉल आणि अकुट टप्पाचा बॉल होता. कव्हर्स आपण पाहतो यावेळेस फटका सजवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत आणि यावेळेस जर पाहायला मिळेल तर एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने दाफलदम पोहोचल 27 ऑन बोर्ड. एक सिंगल डबलचा खेळ चालू. येणारे 23 बॉल 43 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोण जिंकेला सामना, काटेकी टक्कर. राईट आम ऑफ द विकेट, टेक्स बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज आपल्याला पाहायला जरूर मिळते आणि एक धाव चेक सिंगल कंप्लीट. एक धावेच्या मदतीने दाफलदम पोहोचेल तब्बल 28 ऑन बोर्ड. आता येणारे 22 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. 42 रनों की दरकार है 22 गेंदों में 6 बड़े हिट की दरकार है. 6 सिक्सर अगर आते हैं ना तो इस मैच को जीतने में कामयाब रहेगी टीम सडौली. आयुष अगली गेंद लेके तैयार, बैट के रडार में गेंद के उसको खेल दिया, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जा रही है. वहां पे बाउंड्री लाइन में खिलाड़ी तैनात है. अच्छी फील्डिंग का मुजाहरा यहाँ पे पेश करता हुआ गेंद को कैदर किया और उसको थ्रो करते हुए दिखाई दिया. एक ही रन दोनों बल्लेबाजों ने यहाँ पे दौड़ के पूरा किया है. 29 रन यहाँ पे 29 रनों पे जा चुका है टीम का स्कोर. एक विकेट के नुकसान पर राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करता हुआ अगली गेंद को तैयार, बैकफुट पर जाके उस गेंद को कट करने का प्रयास किया. शॉर्ट ऑफ वुडलैंड गेंद थी, उसको बैकफुट पे जाके हल्के से खेलने का प्रयास किया जहां पे विकेट कीपर फ्लाई स्लीप और पॉइंट के बीच में जो बड़ा गैप है ना, उस गैप को भेदने का यहाँ पे प्रयास किया और वो गलियारा जो है ना वो भेदने में असफल रहा. गेंद जाती हुई विकेट कीपर के हाथ में. आयुष का कमबैक, गेंद बैट के रडार में थी, उसको बड़ा शॉट खेलने का प्रयास किया. ऑन साइड में गेंद जाती हुई अलोंग द कारपेट स्क्वायर लेग रीजन में वहां पे खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड करे तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन आसानी से पूरा किया. 30 रनों पे जा चुका है टीम का स्कोर. 30 रन ऑन द बोर्ड विद लॉस ऑफ 1 विकेट. अभी भी जीतने के लिए 40 रनों की दरकार है. 19 गेंदे और 40 रनों की दरकार. इस ओवर में रनों पर अंकुश लगाया है आयुष ने. नक्कीच प्रयास चालू आहेत, पराकाष्ठ चालू आहेत, मेहनत चालू आहे दोन्ही टीमची आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला आपण तो पाहिला षटक क्रमांक 3 कंप्लीट आणि दाफलदम पोहोचलाय. 30 धावा दाफलकावरती आहे. 30 ऑन बोर्ड. 30 धावा आपण पाहतोय खरं आता दाफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय आणि यावेळी समीकरण आपण पाहतोय येणारे 18 बॉल आणि गरज असेल 40 धावांची. अगदी चांगली बाद आहे. आपण पाहतोय 8:40 पहिला बॉल पडला होता. 3 षटक आपण पाहतोय 13 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेले आहेत. चांगली बाद आहे. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण चर्चा करत होतो संदीप सर, नक्कीच मी विचारेन कारण की आपण पाहतो सातत्याने पोलादपूर त्या साईडला तुम्ही बरेचसे मोठमोठ्या स्पर्धा करत असतात, परंतु आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर हे पर्व 3 आहे आणि पर्व 3 मध्ये इथे आल्यानंतर बदलापूर नगरीमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय हे नियोजन, आयोजन, हे क्रीडांगण आणि संपूर्ण आपण जर पाहिलं तर हे नीटनेटकं प्रामाणिक असं आयोजन, याबद्दल काय सांगाल? खरं तर सह्याद्रीच्या सुरुवातीपासूनच मी या सह्याद्री असोसिएशन सोबत जोडला गेलेला आहे. अगदी त्यांचा खडतर प्रवास मी पाहिला आहे. सुरुवातीला ज्यावेळेस सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली त्यावेळेस केवळ 18 संघ या असोसिएशनमध्ये होते, परंतु बघता बघता वर्षभराच्या कालावधीमध्ये 40 पेक्षा अधिक संघ झाले आणि अगदी 2023 पर्यंत ही असोसिएशन पोहोचली. तद्वार मात्र 70 पेक्षा अधिक संघाने या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये सहभाग घेतला. त्याचं कारण प्रामुख्यानं हेच आहे की सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संपूर्ण कमिटी मेंबर्स आहेत हे खऱ्या अर्थानं राजकारणापासून दूर आहेत आणि खेळावर जास्त लक्ष केंद्रित करणारे सर्व कमिटी मेंबर्स आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन देणारे सर्वजण पाहायला मिळतात. त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांचं अध्यक्षपद चंद्रकांत भाऊ मोरे साहेबांनी भूषवलं आणि चंद्रकांत भाऊ मोरे साहेब हे देखील एक चांगला व्यक्तिमत्व आहे आणि मुंबईसारख्या आपण जर भागामध्ये पाहिलं ना तर अर्बन एरियाजमध्ये क्रिकेट खेळायचं असेल तर फार कमी जागा उपलब्ध होते, परंतु मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने अनेक क्रिकेट स्पर्धा या मैदानामध्येच ठेवल्यात. अगदी या गोलाकृती मैदानामध्ये स्टेडियममध्ये अगदी सह्याद्री प्रीमियर लीगचं पहिलं हंगाम देखील राजीव गांधी स्टेडियम नेरुळला जे आहे ना त्या स्टेडियममध्ये पार पडलं. त्यामुळे खेळाडूंना एक वेगळी संजीवनी, एक नवी संधी देण्याचं काम सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने केलंय आणि हळूहळू याच्यामध्ये खऱ्या अर्थानं बदल होत गेलाय. आणि आपण जर पाहिलं ना तर मागील 6-7 महिन्यामध्ये फारशा स्पर्धा होत नव्हत्या. स्पर्धेचा
प्रवाह कमी झाला होता, परंतु या लीगनं पुन्हा एकदा सह्याद्रीची क्रेज संपूर्ण पोलादपूर तालुक्यामध्ये वाढवली आहे. नक्कीच नक्कीच क्रेज भरपूर आहे. क्रिकेट जिथे ते बघाल आपण जरी कुठल्याही ग्रामीण ठिकाणी सिटी क्रिकेट आपण जरूर पाहतो, एका बाजूला ग्रामीणचं क्रिकेट, सिटीचं क्रिकेट भरपूर वेगळं झालंय. ॲडव्हान्टेज पूर्णपणे आपण पाहतोय, जरूर खेळाडूंना मिळतोय. ॲडव्हान्स टेक्निक देखील भरपूर आले, टेक्नॉलॉजी देखील फार चांगली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि यस चेक केला जाईल. लेट इट बी DRS आहे आणि आपण चेक करूयात रनआउट आहे का नाही. फिल्डिंग तुम्ही सेट करा, वेळ घेऊ नका. चला निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. फिल्डिंग जसे आहे तसे ठेवायचे प्लीज, चेंजेस करू नका. चला टीम मीटिंग थांबू नका, गोळा होऊ नका. चला फिल्डिंग टीम आपण आपल्या जागेवरती राहा. अजितजी पुत्रन सर इथे उपस्थित होतात, टडांबरच्या भूमिकेत आपण पाहतो आणि डिसिजन नक्कीच असेल. दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आपण पाहतोय आणि यावर डिसिजन पेंडिंग आहे. आता मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळेल का, रनआउट आहे का नाही, डिसिजन पेंडिंग. OUT फलंदाज होतोय बाट पूर्णपणे आपण पाहतोय यावेळेस लाईनच्या बाहेर होते आणि पूर्णपणे परतावं लागेल फलंदाजाला. फलंदाज होतोय बाद, कहाणीमध्ये ट्विस्ट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचं प्लीज, विनंती असेल. वेळ घेऊ नका, भरपूर वेळ तुम्ही घेतात. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. मॅचमध्ये आपण आता पाहिलं तर वेळ देखील भरपूर गेला. चला स्पीडअप करा प्लीज. बघा 16 मिनिटं तुम्ही कंप्लीट घेतलेली आहेत, हे विसरू नका. चला फिल्डिंग टीम येणारे 16 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल, मैदानाच्या आतमध्ये अगदी टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल, परंतु अगदी क्रिकेट स्ट्रोक, फ्री मांडर स्ट्रोक मैदानावरती खेळावे लागतील. कारण की आता या दोन्ही टीमला करो या मरोची स्थिती आहे. 365 जो संघ हारेल त्याला वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. नक्कीच, परंतु महेंद्र हा फलंदाजीसाठी आला नाही, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. मागच्या 2 मॅचमध्ये त्याची बॅटिंग देखील चांगल्या प्रकारची आपण पाहिली आहे आणि त्याने जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके खेळले ना तर खऱ्या अर्थाने मॅचला कलाटणी मिळणार आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये 24-25 धावा असतील तर नक्कीच मॅचमध्ये संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये 15 धावा देखील चेस होताना आपण पाहिल्यात, परंतु चेसिंग करण्याचा एक दबाव आहे, एक वेगळ्या प्रकारचा दडपण देखील खेळाडूंवर असणार आहे. त्यामुळे या षटकामध्ये अधिकच्या धावा तुम्हाला कुटाव्या लागतील, अधिकच्या धावा बनवाव्या लागणार आहेत. नक्कीच पहिल्या दिवशी देखील सर आपण सांगतो की 6 बॉल ज्या वेळेस 32 धावांची आवश्यकता होती त्यावेळेस देखील शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली होती, परंतु इथे येणार नाही आहे का प्रश्नचिन्ह निर्माण आहे. विकेटचं बटन, 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होतोय बाद, धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना 3रा 1 मोर विकेट डाऊन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल आलाय. आता पराकाष्ठा करावी लागतील दोन्ही संघाला. जर टॉप 12 मध्ये जायचं असेल ना तर मेहनत फार करावी लागेल आणि टॉप 12 मध्ये जाऊन टॉप 6 मध्ये, तदनंतर टॉप 3 मध्ये आणि चॅम्पियन संघ जर बनायचा असेल उद्याच्या रात्रीच्या सत्रामध्ये, जर का इंस्टाग्रामवरती स्टोरी, व्हॉट्सअपवरती स्टोरी आणि त्याच्या मागे जे बॅकग्राऊंड गाणं सध्याच्या घडीला चालू आहे हायदम नायकम, ते गाणं जर लावायचं असेल ना तर इथे मात्र मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. येणारे 16 बॉल आणि 40 धावांची गरज. यावेळेस थोडंसं समीर चेंजेस, येस माफ करा, इक्वेशन तुमच्या समोर येईल, अपडेट थोडंसं झालं नाही. एक चिकित्सकीय कंप्लीट. आता येणारे आपण पाहतोय गरज असेल बोलत या. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर सज्ज आणि अजून एक विकेट. वारंवार धक्के पे धक्का. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होतोय बाद. येणारे 12 बॉल आणि आता 38 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 38 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण आहे आणि एक चांगली मात तुम्हाला जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेला आहे आणि यावेळेस आपण जर विचार केला तर प्रॉपरली आपण पाहतोय की 20 मिनिटाचा वेळ तुम्ही कंप्लीटली घेतलेला आहे, हे विसरू नका. 5 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला एक षटक कंप्लीट करायचं आहे. स्पीडअप करणं फार गरजेचं. येणारे 12 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. बारा बॉल 38 पाहिजेत.
प्रत्येक ओव्हरमध्ये 19.00च्या सरासरीने चालावं लागेल बॅटिंग करत असताना. हे गरजेचे आहेत. 19 ते 20 किंवा 18 ते 20 धावा या आल्या या ओव्हरमध्ये तर नेक्स्ट ओव्हरमध्ये तुम्ही पूर्णपणे राहाल. टिकून राहण्याची गरज आता सध्याच्या घडीला मैदानावरती बॅटर दोन्ही आपण पाहतोय त्यांना आहे. निखिल आता सध्याच्या घडीला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पूर्णपणे जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती सोपवलेली आहे. एक नो बॉल, एक वाईट बॉल, अवंतरच्या 5 धावा, मॅचमध्ये कमबॅक. अशा प्रकारचं काही घडलं ना तर मॅचमध्ये नक्कीच कमबॅक पाहायला मिळेल. अन्यथा जर पाहिलं ना तर ही मॅच ही कामते संघाकडे झुकलेली आहे, बऱ्याच अंशी झुकलेली आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. तिथे सरळ सीमारेषेच्या दिशेने चेंडू चालला होता, परंतु एक अचूक झेल टिपलाय. काय झेल टिपलाय, काय जजमेंट पाहायला मिळतेय आणि ते खेळाडू बाद आहे की नाही याचा निर्णय नक्कीच पंच देतील आणि खेळाडू आहे इथे बाद. नक्कीच आपण पाहतोय व्हॉलंटियर्स तिथे देखील आहेत आणि प्रेक्षक देखील आहेत. पूर्णपणे आमचे आपण पाहतोय आयोजन कमिटी देखील इथे उपस्थित आहे. फलंदाज बाद आहे यस आणि परतावं लागेल फलंदाजाला. OUT फलंदाज होतोय बाद आणि धक्का लागत असताना क्या बात आहे. व्हॉट अ झेल, अगदी लाजवाब झेल टिपली गेली आहे. आता पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये हे माइंडसेट घेऊन उतरावं लागेल की आता चौकार आणि षटकाराचा प्लेअर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाठवणं गरजेचं आहे. कारण की येणारे 11 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता. आता सिंगल डबलनी काय होणार नाहीये. आता हा प्रवास जर करायचा असेल तर पूर्णपणे मी तर म्हणेन हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. दूरचा बल्ला दिल्लीपर्यंत पोहोचायचं असेल 1 तासात तर हेलिकॉप्टरच करावा लागेल. नक्कीच, परंतु झेल ज्या खेळाडूने टिपला ना तो खेळाडू आहे अक्षय अलगुडे. त्याच्यावर पारितोषिक लावण्यात आली होती बॅटिंग करताना, परंतु एक महत्वाचा झेल टिपलाय. एक मोक्याच्या क्षणी मोठा मासा जाळ्यात अडकवलाय आणि चांगला जज करून हा झेल टिपण्यात आलाय. या खेळाडूवर आता बक्षिसाची वर्षा होईल का याच्याकडे देखील लक्ष असणार आहे, कारण हा झेल अतिशय महत्वाचा होता. या चेंडूवरचा षटकार आला असता ना तर मॅचमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला असता. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये गेलाय, खेळाडू त्याच्या खाली येतोय, सलगचा दुसरा गडी होईल बाद. आणि यावेळी सध्याची घडी आपण जर पाहिलं तर जसं लहानपणी आपण पत्त्याचे घरं बनवत होतो ना आणि एका हवा आला की डायरेक्ट पडायचा, त्याचप्रमाणे अगदी धड 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 विकेट पडत चाललेत. लाजवाब इथं मात्र गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला आणि एक बॅटर दुसऱ्या बॅटरला सातत्याने सांगतो तू चल मे आया, असं समीकरण सध्याच्या घडीला मैदानावरती चालू आहे. येणारे आता आपण पाहतोय 10 बॉल आणि इथे 38 धावांची आवश्यकता. टीम की बैटिंग लाइनअप ताश की पत्तों की तरह ढेर होती हुई इस मुकाबले में एक के बाद एक सारे बल्लेबाज डगआउट की ओर जा रहे हैं. 2 गेंदों में 2 विकेट हासिल कर चुका है गेंदबाज आदेश. एक अच्छा कैच काउ कॉर्नर की रिजर्व में अक्षय अलगुड़े ने पकड़ा. उसके बाद में अगली गेंद जो फुलर लेन की गेंद थी उसको उठा के खेलने का प्रयास किया. 30 यार्ड सर्कल में शॉर्ट मिड ऑन की दरम्यान एक अच्छा कैल शॉर्ट मिड ऑन गेंद भी हवा में जाती हुई. वहां पे खिलाड़ी है इस टूर्नामेंट की पहली हैट्रिक, दूसरी हैट्रिक आती हुई आदेश. ये गेंदबाज एक बढ़िया कैच डीप मिड विकेट के दरमियान पकड़ता हुआ एक खिलाड़ी और ये हैट्रिक लेता हुआ आदेश. नक्कीच असं वाटतंय आता एका बाजूने ही मॅच पूर्णपणे झुकली की काय. अर्थात साई इंडियन्स कामते या संघाच्या वतीनं, कारण की आता भरपूर विकेट्स गेल्यात आणि हातात आता मी तर म्हणेन यावेळेस 3च विकेट आहेत. 7 विकेट गेलेल्या आहेत ऑलरेडी. 3 विकेटमध्ये पूर्णपणे पारी आता सांभाळायची आहे. येणारे 9 बॉल आणि आता 38 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं या बॉलवरती षटकार येईल, परंतु अगदी लास्ट मोमेंटला फिल्डिंगला साठी मी दाद द्यावी लागेल, कारण की फिल्डिंगला जेव्हा पूर्णपणे सेट केली आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील सुरू आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज या आपण पाहतोय करताना स्पर्धेमधील यावेळी जर विचार केला तर लाजवाब कामगिरी करतात. गोलंदाज आदेश आडवा बॅटने केल्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता. बॅट आपण पाहतोय प्रॉपरली कनेक्शन नाही आहे आणि डॉट बॉल आलाय. 8 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार, अजूनही मॅच आहे. या 2 बॉलमध्ये जर चौकार किंवा षटकार आला ना तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल. राईट एम ऑफ द विकेट. फुलटॉस बॉल पुल गेला. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना मौक्याच्या क्षणी आलेला हा शंखमय करणारा निर्णायक बॅटमधून षटकार. चला यस, यावेळेस मॅच मध्ये आता ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळतो. आता येणारे 7 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये ट्विस्ट होईल का. मेहनत करतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आपण पाहतोय. राज या मॅच मध्ये राज करेल का, नावातच राज लपलेला आहे. राज विसापूरकर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने गोलंदाजी चांगली हाताळली. आता बॅटिंग करतोय निर्णायक चेंडू आणि या वेळीस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गळलाय चुकी. वाईट बॉल
समीकरणामध्ये बदलाव येणारे 7 बॉल आणि आता 31 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल फार निर्णायक आहे. या बॉलवरती चौकार किंवा षटकार आला ना तर मॅच मध्ये आता पूर्णपणे डिपेंड राहील ते म्हणजे टीम सडवली संघ. चौकार आणि षटकार हा फार गरजेचा आहे आता मॅच मध्ये. स्ट्राइक एंडला राज, बॉलिंग ट्रॅकवरती आदेश. शेवटचा बॉल या षटकातील, बॉल निघालाय. लॉफ करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे, परंतु इथे आपण पाहतोय 6 बॉल आणि आता 31 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 40 धावा, 6 बॉल मध्ये 38 धावा, 6 बॉल मध्ये 36 धावा देखील आपण पाहिल्या आहेत. परंतु या मॅच मध्ये या 6 बॉल आणि 31 धावा चेस होतील का ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे. चमत्कार घडेल का या मॅच मध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. जर हा चमत्कार घडला तर शीर भैरवनाथ सडवली हे नाव इतिहासाच्या पानावर पोलदपूर तालुक्याच्या प्रीमियर लीग वरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. ती क्षमता आहे, मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज तयार आहे. स्ट्राइक एंडला बॅटर त्रुशांक आहे आणि जर विचार केला त्रुशांकचा तर पूर्णपणे बॅट्समन आपण पाहतो त्रुशांक आहे स्ट्राइक एंडला आणि बॉलर आपण पाहतो रुपेश. सेकंडला बॅटर तयार. महत्वपूर्ण बॉल आहे. 6 बॉल 31 धावांची गरज. पहिला बॉल हिट केलाय आणि यावेळेस एकच धाव मिळेल. आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे. 5 बॉल आणि आता 30 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना राजच्या पहिल्या या बॉलवरती जर षटकार आला ना तर पूर्णपणे होप्स ऑन राहील टीम सी. ऑन साइडला फ्लिक केलाय, फिल्डर आहेत शॉटला आणि एक धाव कंप्लीट. आता मॅच एका बाजूला पूर्णपणे चुकली आहे. या मॅच मध्ये ट्विस्ट आहे. 4 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. एक्स्ट्रा बॉल जर आला तर कुठेतरी चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील आणि यावेळेस डॉट बॉल. आता पूर्णपणे होप सोडलेत, पराकाष्ठा देखील सोडल्यात, प्रयत्न देखील सोडलेले आहेत. एका बाजूने पूर्णपणे आता मॅच झुकली आहे. टीम साई इंडियन्स कामते या संघाच्या वतीने 3 बॉल 29 धावांची गरज. लॉफ केलाय, ऑन साइडला फ्लिक केलाय, फटकाला जवाब. फिल्डर आहेत, बनतील फक्त आणि फक्त दर्शक. हे षटकार जर आधी आले असते कदाचित मी तर म्हणेन राजला जर आधी पाठवलं असतं तर थोडंसं चेंजेस पाहायला मिळाले असते. परंतु थोडंसं मी तर म्हणेन यावेळेस चुकी घडली आहे कॅप्टन कडून देखील. कारण की ज्याच्या वेळेस मॅच क्रुशियल असते ना त्या वेळेस डिसिजन घेणं देखील फार महत्वाचं असतं. कशा प्रकारे डिसिजन घेतात, कारण की कुठल्या खेळाडूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बॅटिंग करतोय, कुठल्या लाईनअपला. त्रिशांक आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांनी षटकार मारलाय. परंतु राजचे देखील मगाशी आपण पाहतोय फटके चांगले होते, त्यामुळे तो देखील एक चांगला बॅट्समन आहे. बॅटची लिडिंग एज, फिल्डर आहे थोडंसं मागे आले आणि एक धाव मिळेल. स्ट्राइक रोटेट होईल. आता फक्त 1 बॉल आणि आता 22 धावांची गरज आहे. ही मॅच जिंकायची असेल तर बॅटिंग टीमला तर जादूगरलाच बोलवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. मॅच एका बाजूने झुकली आहे. साई इंडियन्स कामते हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आणि यस फिनिश केलाय या षटकारानं आय थिंक यस. आणि चौकार आलाय, 1 बॉल सीमा पार स्वेलकच्या दिशेने चौकार आलाय. परंतु सामना अखेर जिंकलाय टीम साई इंडियन्स कामते या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक टीम सडवली. चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अर्थातच रुपेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला रुपेश आपण लगेच या मॅन ऑफ द मॅचचा किताब कलेक्ट करण्यासाठी हा पुरस्कार आम्ही देतोय. चला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देणार आहोत रुपेशला. चला स्पीडअप करा विनंती.